आता उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे मेळावे सुरू होत आहेत. इंदापूर, भिगवण, करमाळा या ठिकाणचे शेतकरी आहेत. धरणग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांचे मेळावे सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने आमदारांची भूमिका यामध्ये काय आहे याची विचारणा होत आहे. काय सांगा? उजनी गाळपेरीचा जो विषय आहे, जो महाराष्ट्र शासनानं काढलेला अध्यादेश आहे, याच्या विरोधात आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी 26 जानेवारी रोजी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत आणि स्वतःच्या लेटर हेडवरती त्यांनी एक निवेदन आदरणीय तहसीलदार, आदरणीय जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांना दिलेले आहे. यामुळं या विषयाला सगळ्यात पहिल्यांदा जर वाचा कुणी फोडली असेल तर ती आमदार नारायणआबा पाटील यांनी फोडलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार सुरू होण्यापूर्वी हा आपण विषय घेतलेला होता आणि त्यामुळं मध्यंतरीच्या काळानंतर आता उद्याच्याला आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरण काठचा जी गाव आहेत, 30-35 गाव आहेत की ज्या गावांनी या राष्ट्रीय प्रकल्पासाठी आपल्या चांगल्या वहीत जमिनी दिल्या, आपली राहती घरे दिले, वाडे दिले, या सगळ्यांच्या धरणग्रस्तांच्या बाबतीत उद्या पाटील गटाच्या वतीनं आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जेऊर येथे दुपारी 12 वाजता आमचा मेळावा संपन्न होतोय. सर, खरं तर जे आता उजनी धरणग्रस्त आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये याबांनी जी भूमिका घेतली होती ते इतर आमदारांनीही घेणं क्रमप्राप्त होतं, परंतु तशा प्रकारची त्या भूमिका दिसून आलेली नाही. त्यात नेमकं उद्याच्या मेळाव्यातून आबांची कोणती भूमिका यामधून दिसून येणार? आता तुम्ही आदरणीय आमदार साहेबांची जशी भूमिका विचारली तशी मला वाटतं माजी आमदार संजय मामा शिंदे यांची सुद्धा भूमिका विचारा. या तालुक्यामध्ये जे जे नेते मंडळी या तालुक्याचं नेतृत्व करतायत त्यांनी उजनीच्या बाबतीत किती वेळा आवाज उठवला हेही तुम्ही मला वाटतं तपासून बघितलं पाहिजे. हा जर कायदा 2019 ला झालेला असेल तर हा कायदा होत असताना 2019 ते 24च्या दरम्यान उजनीवरती अन्याय करणाऱ्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. जसं की हा कायदा होत असताना सभागृहामध्ये माझे आमदार, तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे उपस्थित होते. त्याच्यानंतर उजनीचं पाणी माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या 19 ते 24च्या काळातच अक्कलकोट पर्यंत जाऊन पोहोचलं. त्याच्यानंतर संजय मामा शिंदे यांच्या शिफारसीने अजित विघ्ने हे महामंडळाच्या पॅनलवरती गेलेत की जे महामंडळ आता शेतकऱ्यांच्या विरोधात तिथं हा निर्णय घेत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने कोण आहे, धरणग्रस्तांच्या बाजूने कोण आहे आणि धरणग्रस्तांच्या बाजूने विरोधात कोण आहे हे तुम्हाला दिसतं. वास्तविक पाहता आम्हाला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नव्हतं, अजिबात राजकारण आणायचं नाही. कारण आदरणीय आमदार नारायणआबा पाटील हे राजकारण विरहित असल्या गोष्टीकडे पाहतात आणि याच भूमिकेमधून तुम्हाला मला या माध्यमातून सांगायचंय की उजनी धरणग्रस्तांच्या समस्या आदरणीय आमदार साहेबांनी 2014 ते 19च्या दरम्यान खूप बारकाईने जाणून घेतल्यात. उजनी काठच्या वांगी जिल्हा परिषद गटातून आमदार साहेब हे 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले होते. त्यामुळे त्यांना ज्या समस्या तिथं दिसल्या, 14 मध्ये उजनी धरण स्थापन झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 50 वर्षानंतर पहिलेच आमदार आहेत नारायणआबा पाटील की ज्यांनी पुनर्वसनचा निधी या करमाळा तालुक्याला मिळवून दिला. हे 30 गाव आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये जवळपास 1 ते 1.5 कोटीचा निधी हा पुनर्वसनच्या माध्यमातून आणला गेला. आणि मग याचा हिशोब, याची तुलना करा की 19 ते 24च्या दरम्यान किती पुनर्वसनचा निधी या करमाळा तालुक्याला मिळालाय. म्हणून आज ही जी काही मंडळी यामध्ये सहभागी होते सगळ्यांना बरोबर घेऊन जायची उजनी धरणग्रस्तांची जर इच्छा असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं आमदार नारायणआबा पाटील हे असतील. कारण ज्या ज्या वेळेस उजनी काठचा शेतकऱ्यांवरती अन्याय होण्याचा विषय आला त्यावेळी आमदार असूनही रस्त्यावर उतरण्याचं धाडस आमदार नारायणआबा पाटील यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळं आज मितीला आम्ही पूर्णपणे धरणग्रस्तांच्या पाठीशी आहोत. आमदार नारायणआबा पाटील हे पूर्ण ताकदीनं धरणग्रस्ताच्या समस्या उद्याच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी असो, तारांकित असो किंवा मंत्रालयीन पातळीवरची बैठक असो या माध्यमातून मांडणार आहे. ज्या प्रकारे सर्वच गोष्टींकडे पाहिलं जातं तसं 2019 ला ज्यावेळेस हा कायदा, जी.आर. किंवा हे सर्व काही अध्यादेश निघत होते त्यावेळेस आमदारांनी किंवा आताच्या सध्याचे किंवा तत्कालीन असतील त्यांनी या गोष्टीला मुकसंमती दिलेली आहे का, अशा प्रकारचा सुद्धा शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केला जातोय. आता मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय की लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना कुणाच्या काळात मिळाली मंजुरी? तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात. संजय मामा शिंदेनी याच्या विरोधात आवाज उठवला का? उठवला. कुठं उठवला?
मंत्रालयात जाऊन, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते रद्द केल्याचं आणलं, 4च दिवसात त्याला मान्यता मिळाली. मग त्यावेळी संजय मामा शिंदे यांनी मूकसंमती दिली का लाकडी निंबोडीला? हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की जो उजनीच्या हक्काचं पाणी करमाळा तालुक्याचं, ते मिळायसाठी ह्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. आणि त्यांच्या काळात एक मोठी उपसा सिंचन योजना तिथं मंजूर होते. म्हणजे मूकसंमती कोण देत आहे हे तुम्ही चांगलं बारकाईने बघताय. या सर्वच बाबींकडे कुठं राजकीय रंग येतोय का? आता ह्या सर्व ज्या धर्मग्रस्त लोकांना सोबत घेऊन राजकीय रंग किमान आमदार नारायणराव पाटील हे येऊ देणार नाहीत. आज मी तिला विरोधकांचेही आमदार त्यांनाही विचारलं तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत, तर त्यांनाही नाव आमदार नारायणराव पाटील यांचं सांगावं लागेल. ही जबाबदारी आमदार नारायणराव पाटील झटकणार नाहीत. सगळ्यात पुढे आमदार नारायणराव पाटील या गोष्टीसाठी उभे राहतील आणि सर्वांना मिळून घेऊन बरोबर घेऊन याबाबत आवाज उठवतील. याच्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. किमान इतर गटांनीही, इतर राजकीय नेते मंडळींनी फक्त हा अतिशय महत्वाचा असलेला प्रश्न चेंडू टोलवाटोली केल्याप्रमाणे आमदार नारायणराव पाटील यांच्यावरती एकट्यावरती ढकलू नये. त्यांचा इतिहास पाहिला असता त्यांचं उजनीच्या बाबतीत कसल्याही काडीचं योगदान नाही.